अरे भीमराव सांगतायत त्याप्रमाणे शिका, संघटित व्हा आणि उच्च वर्णीयांनी आतापर्यंत तुमच्यावर अत्याचार केल्यानंतर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन केला, आता तरी संघर्ष करा. आणि मी बरोबर म्हणतोय ना? महाराज, आपण जे काही बोललात ते योग्यच आहे. फक्त खंत एका गोष्टीची वाटते. मी सतत माझ्या समाज बांधवांना हे सांगायचा प्रयत्न करतो की आपण एकजुटीने राहायला पाहिजे, परंतु इथे 5 बोटांची एक मूठ व्हायलाच तयार नाही. आपल्याला जेव्हा हे माहिती आहे की बाहेरनं आपल्याला सतत विरोध होणार आहे, तरी आपण आपापसातले मतभेद विसरायलाच तयार नाही. साहेब, तुम्ही फक्त बोला, आपला अख्खा समाज तुमच्या पाठीशी उभं राहायला तयार आहे. माझ्या पाठीशी नको, माझ्या सोबत चला. मी जे काही सांगायचा प्रयत्न करतोय ते समजून घ्या. आपल्याकडे महारांची तोंड 4 दिशांना. एक म्हणतो मी कोकणी महार, मी मोठा. दुसरा म्हणतो मी सोमवंशी महार, मी मोठा. तिसरा म्हणतो मी बावणे महार, मी मोठा. अरे पण सगळं जग आपल्याला महार म्हणूनच बघतं आणि तितकाच तिरस्कार करतं. हे कुणाच्या लक्षात कसं येत नाही?